सायबर क्राईम करून कोट्यवधी रुपयांचा मलिदा मिळत ठाणे महापालिका क्षेत्रात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी पालिका प्रशासनाने मार्गदर्शक नियमावली जाहीर केली असून यामध्ये पालिका क्षेत्रात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींच्या विक्रीला बंदी घालण्यात आली असून या नियमावलीचं उल्लंघन करणाऱ्यांवर पर्यावरण अधिनियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पालिकेने दिलाय। पालिकेने स्पष्ट केलंय, मूर्तिकार किंवा साठवणूकदारांना शाडू माती किंवा पर्यावरणपूरक साहित्याने मूर्ती घडवणार किंवा साठवणार असल्याबाबतचे हमीपत्र पालिकेला देणे बंधनकारक करण्यात आलं असून त्याचबरोबर पालिकेने परवानगी दिलेल्या मूर्तिकार किंवा साठवणूकदारांकडून मूर्ती घेण्याचं आवाहन पालिकेने मंडळांना केलंय। पर्यावरणपूरक सण आणि उत्सव साजरे करण्याबाबत उच्च न्यायालय, केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरणीय बदल विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत। तसेच उच्च न्यायालयाने उत्सवाबाबत निर्देश दिलेत। या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गणेशोत्सवाकरिता एक मार्गदर्शक नियमावली तयार करून ती जाहीर केली आहे। यानुसार POP पासून तयार करण्यात आलेल्या मूर्तींना बंदी असेल। ठाणे महापालिका क्षेत्रात प्लास्टिक, थर्माकोल, POP ऐवजी नैसर्गिक पर्यावरणपूरक जैवविघटक पदार्थांपासून मूर्ती तयार करण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे। पर्यावरणपूरक साहित्य किंवा शाडू मातीने मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांना मंडपाबाहेर येथे पर्यावरणपूरक साहित्याने घडवलेल्या मूर्ती उपलब्ध आहेत अशा आशयांचा 3x5 एवढ्या आकारमानाचा फलक लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे। सर्व मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलाव, रहिवासी संकुलातील टाकीमध्ये करणे किंवा मूर्ती स्वीकृती केंद्रामध्ये देणे बंधनकारक असणार आहे। सब मिलके आज पुढील 5 वर्षात म्हाडाच्या माध्यमातून 8 लाख घरे उभारली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। मात्र ही घरे उभारताना त्यांचा दर्जा उत्तम ठेवा असं सांगताना त्याची गुणवत्ता आम्ही प्रत्यक्ष पाहणीत तपासू असे सुतोवाचही त्यांनी यावेळी केलं आहे। ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात बुधवारी शिंदे यांच्या हस्ते कोकण विभागातील म्हाडांची लॉटरी काढण्यात आली आहे। यावेळी 2147 सदनिका आणि 117 भूखंड विक्रीची सोडत काढण्यात आली आहे। यावेळी त्यांच्या समवेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुख्य अधिकारी रेवती गायकर, ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव या आदींसह इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते। प्रत्येकाचे स्वप्न असते की आपल्याला हक्काचं घर मिळालं पाहिजे आणि चांगलं घर मिळावं आणि परवडणाऱ्या किमतीमध्ये मिळावं असं हे स्वप्न असतं। त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्याचं काम म्हाडा करत असल्याचंही त्यांनी सांगितलंय। आम्ही गेल्या 2.5 वर्षांपासून काम करतोय, रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न करतोय। काही अडथळे होते, स्पीड ब्रेकर होते, ते आम्ही दूर केले असून आता राज्याचा विकास सुरू असल्याचंही शिंदे यांनी म्हटलंय। म्हाडाची विश्वासार्हता वाढलेली आहे, तसेच गुणवत्ता सुधारली आहे, परंतु हे करीत असताना लोकांना चांगली घरे दिली गेली पाहिजे। घरामध्ये गळती होता कामा नये, छान भिंती असल्या पाहिजे याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या आहेत। माझ्याकडे आता नगर विकास आणि गृहनिर्माण खाते आहे, त्यामुळे तुम्हाला आता नियमात काही बदल करायचे असतील तर करा, मात्र गुणवत्ता चांगली द्या असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे। गिरणी कामगार आणि डबेवाल्यांनाही घरं मिळणार आहेत। म्हाडाचे नवीन गृहनिर्माण धोरण येत आहे। या गृहनिर्माण धोरणामध्ये अनेक बदल आम्ही घडवत आहोत। त्यामध्ये परवडणारी घरे, भाड्याची घरं, ज्येष्ठांसाठी घरं, वर्किंग वुमन, काम करणाऱ्या महिला त्यांच्यासाठी घरं ठेवली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। याशिवाय मागील कित्येक वर्ष गिरणी कामगार आपल्याला घर मिळेल का नाही या आशेवर होता, मात्र आता त्यांना सुद्धा घरं दिली जाणार आहेत। तसेच डबेवाल्यांना
सुद्धा घर दिले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. गृहनिर्माण विकास मंडळाच्या वतीने आज 2021 आज त्यांची लॉटरी काढली. 31,000पेक्षा जास्त अर्ज आले. त्यामुळे आता म्हाडाच्या घरांना लॉटरीमध्ये म्हाडाच्या आणि वेळेत त्यामुळे आणि पूर्णपणे या सिस्टीममध्ये जी कार्यपद्धती आहे पारदर्शकता आहे. कुठेही काही पूर्णपणे जी आहे खाली प्रेम गुण कसा लावायचा प्रेम कसा करतो आपण पाहिलं खाली घे ना हे प्रेम तू गुण काढ त्या साईडला समाजात बसलेल्या अनेक लोकांना लॉटरी लागली पण आणि त्यांना आपण घरांचं हे घर देऊन आणि त्याच्यामध्ये तुमचे पत्रकार पण होते आणि पोलीसही होते आणि नागरिकही होते. त्यामुळे अतिशय पारदर्शक पद्धतीने ही म्हाडाची लॉटरी निघते. गेल्या आठवड्यामध्ये आम्ही पुणे पिंपरी चिंचवडचे 6,400 घरांची लॉटरी काढली. आता परत या 3-4 महिन्यामध्ये आणखी लॉटरी काढली जाईल. आज ज्यांना घरं मिळाली त्यांचं अभिनंदन करतो आणि ज्यांना मिळाली नाही त्यांना शुभेच्छा देतो. पुढच्या लॉटरीत त्यांनाही मिळतील. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या 12वी गुरुत्व वाहिनीवर कटाई नाका ते मुकुंदपर्यंतच्या जलवाहिनीवर तातडीच्या देखभाल दुरुस्तीचं काम होणार आहे. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात कळवा, दिवा आणि मुंब्रा या भागात गुरुवार 6 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते शुक्रवार 7 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत असे 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर पुढील काही तास पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. तर या काळात नागरिकांनी या पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा, तसेच पाणी काटकसरीने वापरावे असं आवाहन ठाणे महापालिकेने केले. शिवसेना महिला आघाडीच्या वतीने ठाण्यातील गोदताई परुळेकर मैदानात हळदी कुंकू सोहळा दणक्यात पार पडलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारो महिलांनी वाण लुटले. यावेळी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा या कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आलाय. तसेच लकी ड्रॉ काढून महिलांना आकर्षक बक्षिसं देण्यात आले. या सोहळ्याच्या निमित्तानं ठाण्याचं मैदान महिलांच्या गर्दीने ओव्हरपॅक झाले होते. रश्मी ठाकरे यांनी मोठ्या आस्थेने महिलांशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली. यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, नीलम ढवण, रंजना शित्रे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, महिला उपजिल्हा संघटक महेश्वरी तरे, आकांक्षा राणे, संपदा पांचाळ तसेच मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी, युवती सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. पद आज आहे उद्या नाही, पण नाती टिकवायची असतात. आपलं आणि शिवसेनेचं नातं असंच आहे. कुणी आलं गेलं तर फक्त संख्या कमी जास्त होते. इमानी माणसं बेईमानी करत नाहीत अशा शब्दात शेरोशायरी करत माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांनी शिंदे गटाला टोमणा मारलाय. यावेळी उपस्थित असलेल्या महिलांनी शिवसेना जिंदाबाद, उद्धव ठाकरे आगे बढो अशा घोषणाही दिल्या आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महायुती सरकारने 230हून अधिक जागांवर विजय मिळवलाय. तर महाविकास आघाडीला अनेक ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला. मात्र आता ठाकरे गटाच्या उमेदवारांनी निवडणुकीत ईव्हीएम मशीनसह मतदान प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा गंभीर आरोप केलाय. ठाकरेच्या उमेदवारांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मशीनची मॉक ट्रायल मतदान झालेल्या मशीनवरच घ्यावी अशी मागणी केली. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही मागणी फेटाळून लावत नवीन मशीनवर मॉक ट्रायल घेण्याचा प्रस्ताव दिला. यावर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या उमेदवारांनी कडाडून विरोध केला आणि मतदानावेळी वापरलेल्या मशीनच तपासणीसाठीचा आग्रह धरलाय. या संदर्भात माजी खासदार शिवसेना नेते राजन विचारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत सरकारच्या दबावाखालीच ते काम करतायत असं म्हटलंय. तसेच 76 लाख मतदार संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत मतदान
कसे करू शकतात असा सवालही उपस्थित करत ते म्हणाले की बॉम्बे हायकोर्टच्या आदेशानंतरही आम्हाला मतदान झालेल्या मशीनची तपासणी करण्यास परवानगी दिली जात नाही आहे। यामुळे आता उभाटाच्या उमेदवारांनी पुन्हा हायकोर्टाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला असून DM अशोक शिनगारे यांच्या विरोधातही आम्ही न्यायालयात जाणार असल्याचं माजी खासदार राजन विचारे यांनी स्पष्ट केलं आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। असल्यानं आता गुन्हेगार नवनवीन युक्त्या शोधून नागरिकांची फसवणूक करतायत। याबाबत सतर्क राहण्याचं शासनाकडून सांगितलं जात असताना घरात एकट्या दुकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी सायबर क्राईम बाबत जागरूक राहावं यासाठी कोपरी पोलिसांनी विधायक उपक्रम राबवलाय। ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन सायबर क्राईम गुन्हे कसे होतात आणि यापासून आपली फसवणूक होणार नाही या संदर्भात पोलीस प्रबोधन करत आहेत। एकट्या दुकट्या ज्येष्ठ नागरिकांच्या घरात घुसून लुबाडण्याच्या घटना घडत असताना ज्येष्ठ नागरिकांना सायबर क्राईमच्या फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सायबर क्राईमपासून ज्येष्ठ नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी त्यांना सायबर जागरूकता वाढवणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे कोपरी पोलिसांनी स्वतःच्या हद्दीत एकटे दुकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सायबर गुन्हे कसे घडतात याविषयी जनजागृतीपर माहिती देण्याचं काम सुरू केलं असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशिकांत विश्वकार यांनी दिली आहे। तरुणांप्रमाणे ज्येष्ठांना सोशल मीडियाची भुरळ पडली आहे। दिवसागणिक इंटरनेटवर नवनवीन माहिती उपलब्ध होते, त्यामुळे ही माहिती आत्मसात करण्याचा प्रयत्न काही ज्येष्ठ नागरिक उत्सुकतेपोटी करत असतात। मात्र ही उत्सुकता एखाद्या सायबर गुन्ह्याच्या पाशात अडकण्याची शक्यता असते। फसवणूक करणारे गुन्हेगार भावनिक डावपेच वापरतात, एखाद्या प्रिय व्यक्तीला धोका असल्याचं भासवणं आदींच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना लुबाडण्याचाही धोका असतो।